नमस्कार, बिल्वांकुर फूड आणि आर्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी पाठारे प्रभूंची दुसरी रेसिपी दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे अननसाचं सांभारे। अननसाचे सांभारे ह्याची एक खासियत म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये अजिबात तेल नाही आणि फक्त नारळाच्या दुधामध्ये ते शिजवायचं आहे। आणि ही रेसिपी म्हणजे ही डिश ही पाठारे प्रभूंच्या पूर्वीची जेव्हा लग्न असायची तेव्हा हमखास त्या लग्नांमध्ये केली जायची। तर त्यासाठी आता आपण साहित्य बघूया। तर या इथे मी अननसाचे जरा जाडसर असे गोल गोल तुकडे करून घेतलेले आहेत आणि सगळा अननस एक मध्यम आकाराचा अननस घेतलाय। नंतर त्याला आता असे असे त्याचे काप करून घ्यायचे, एकदम पातळ नाही, एकदम जाडे नाही आणि एकदम मोठे नाही, असे मीडियम साईजचे असे काप आहेत आणि हे मीडियम साईजचंच अननस आहे। तर जवळजवळ 2 बाउल भरून हे अननस झालेलं आहे। आता या अननसासाठी अननसाच्या सांभाराला काजू घेतलेत, काजू पण एक 15 आहेत। त्यासाठी अगदी कणभर म्हणजे चिमूटभर थोडासा रंग येण्यासाठी हळद आहे आणि चवीपुरतंच लाल तिखट। तर तसंच थोडंसं बेसन लावायचं आहे, थोडीशी चवीला साखर, किंचित मीठ आणि मी मध्यम आकाराचा नारळ खरवडून घेतला आहे, खवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आता त्याचं दुधाचं, नारळाचं जाड दूध आणि पातळ दूध अशा 2 प्रकारची दूध काढणार आहे। तर प्रथम पहिल्यांदा आपण अननस शिजवून घ्यायचे आणि अननस आणि अननसाबरोबर काजू थोडे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घेणार आहे की अननस शिजण्या इतपत, जास्त पण नाही, आणि त्याच्यामध्ये हे अननस शिजायला टाकणार आहे। अननस आणि थोडे हे काजू सुद्धा। आता पाणी जरा कमी वाटते म्हणून जरा पाणी घालते। पहिल्यांदा नुसतं शिजवून द्यायचे थोडंसं आणि मग बाकीचं त्याच्यामध्ये तिखट वगैरे जे चवीला घालायचे ते घालायचे आणि आता झाकून ठेवायचे आणि त्याला वाफ चांगली येऊ द्यायची आहे। शिजल्यावरती मग पुढची प्रोसेस सुरू करायची। आता नारळ मिक्सरला वाटून घेतलाय बारीक चांगला आणि आता त्याचं दूध काढून घ्यायचंय। ते एका फडक्यावरती, एका पातेल्यावर फडकं घेतलंय स्वच्छ आणि त्याच्यामध्ये आता मी हे सगळं वाटलेलं नारळ हे घालते आहे आणि पिळून त्याचं जेवढं जाड दूध निघेल तेवढं दूध घ्यायचं आहे आणि नंतर परत त्याच्यातच परत पाणी घालायचं बऱ्यापैकी आणि मग पातळ दूध काढून घ्यायचं। आता बऱ्यापैकी चांगलं दूध निघालेलं आहे नारळाचं। आता पुन्हा मी हा जो चोथा आहे राहिलेला तो मिक्सरला टाकणार आणि त्याच्यात जरा पहिल्यापेक्षा जरा जास्त पाणी घालणार आहे। खाऊन अननस शिजत आहे आणि अननसाचा रंगही फार सुंदर स्वतःचा आहे आणि त्यामुळे अगदी छान आणि शिजताना त्याचा वासही एकदम मस्त येत आहे। आता थोडं शिजलंय का बघते मी, जवळजवळ शिजलेलं आहे। तिथपर्यंत आता मी तुम्हाला दूध, जसं हे नारळाचं जाड दूध काढलं त्याचप्रमाणे हे पाणी घालून, जरा जास्त प्रमाणात पाणी घालून हे पातळ दूध केलंय। आता त्याचा फरकही जाणवत असेल की हे दाट आहे आणि हे जरा पातळ आहे। आता ह्या पातळ दुधामध्ये नारळाच्या एक जरा चमचा भरून, टेबलस्पून भरून असं बेसन लावायचे, म्हणजे थोडंसं त्याला, आणि वरती थोडं अर्धा घेतलाय मी, म्हणजे त्याला जरा दाटपणा येण्यासाठी। म्हणजे ते एकदम जास्तही लावायचं नाही, नाहीतर ते पिठल्यासारखी चव येईल, तर तसं पण नाही। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित या पातळ दुधामध्ये आणि अननस शिजल्यावरती आता त्याच्यामध्ये घालायचे। अननस आता शिजलेलं आहे। आता जे नारळाचं पातळ दूध घेतलं होतं आणि त्याच्यात थोडा 1.5 टेबलस्पून बेसन घातला होता, ते आता छान एकजीव केलेलं आहे बेसन दुधामध्ये आणि मी ते आता त्याच्यामध्ये घालणार आहे। म्हणजे
आता हे जेव्हा शिजेल, दाट होईल, तिथपर्यंत परत झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आणि मग जरा पाणी आटल्यावर आणि त्याला थोडा जाडपणा बेसनामुळे आल्यानंतर आपल्याला त्याच्यात जाड दूध घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये रंग येण्यासाठी किंचित हळदी पावडर हवा असेल कोणाला तर किंचित चवीला रंग येण्यापुरतं खायचा रंग थोडासाच घालतेय मी. आणि चवीपुरतं तिखट. चार चमचे टीस्पून साखर घातली आहे. साखर कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. चवीला मीठ. आता हे चांगलं शिजू द्यायचे आपल्याला मंद गॅसवरच. आता गॅस जरा मी मध्यम केला आहे म्हणजे जरा त्याला चांगली उकळी येते आणि बेसन शिजायलाही जरा लवकर बेसन शिजून जाईल. त्यासाठी जरा मदत होईल बेसन शिजायला, म्हणून मी जरा गॅस मध्यम केला आहे. प्रथम मंद गॅसवर शिजवलं, मग थोडा वेळ मी मध्यम गॅस ठेवला होता. पहिले बारीक केला होता, मग मध्यम, आणि आता जरा मोठा केला आहे म्हणजे पाणीही त्यातलं आटलंय आणि बेसन त्यातलं चांगल्यापैकी शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जरा मला साखरेचं प्रमाण कमी वाटतंय म्हणून मी थोडी अजून साखर घालणार आहे. पहिले 4 चमचे चहाचे घातले होते, आता जरा अजून 2, परत अजून थोडे 4 चमचे घातले. म्हणजे जरा त्याला थोडंसं ही रेसिपी म्हणजे हे थोडंसं गोडसर असतं. अगदी आपल्या खिरी इतकं गोड नाही, पण बऱ्यापैकी त्याला गोड चव असते. आता हे छानपैकी सगळं शिजलेलं आहे. आणखीन बेसनही शिजलंय, अननस शिजलंय आणि पाणीही बऱ्यापैकी त्यातलं आटून गेलेलं आहे. आता उरलेलं जे नारळाचं दूध आहे जाड, ते मी घालणार आणि ते घातल्यानंतर गॅस अगदी आता बारीक करून ते घालणार आहे आणि एक बारीक उकळी आल्यानंतर लगेच गॅस विझवणार आहे, कारण नाहीतर मग हे नारळाचं दूध फुटून जाईल. तर पाठारे प्रभू या नारळाच्या दुधाला शिरं म्हणतात आणि अननसाचं शिऱ्यातलं सांबारे अशी सुद्धा त्यांची बोलण्याची पद्धत आहे. परंतु शिरं म्हटलं तर बाकीच्यांना जरा कळणार नाही, म्हणून मी नारळाचं दूध असा शब्दप्रयोग केलेला आहे. तर अशाच ह्या अनोख्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही बघत राहा आणि त्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. तर काही व्हेज, काही नॉनव्हेज अशा मी रेसिपीज दाखवत जाईन. तसंच आर्ट, तर पेंटिंग्स वेगवेगळी, फॅब्रिक पेंटिंग, शिवाय कॅनव्हास पेंटिंग, असे वेगवेगळी पेंटिंग्स पण मी ह्याच्यावर दाखवणार आहे. त्यासाठी जरूर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. आता हे एक उकळी बारीकशी आल्यानंतर विझवायचं आहे आणि अत्यंत पूर्ण थंड झाल्यानंतरच हे खायचे, कारण त्याच्यामध्ये थंड झाल्यावरती त्या अननसाचा, काजूचा, नारळाच्या दुधात मुरलेल्या सगळ्याचा स्वाद छान येतो. परंतु ही गरमीमध्ये जास्त काळ आपण बाहेर ठेवू शकत नाही, म्हणून थंड झाल्यावरती किंवा तुमचं वापरून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणं ही आवश्यक आहे. आता त्याला बारीक बारीक उकळी यायला लागलेली आहे आणि चांगलं जाडसर त्याचं हे दिसायला लागलं आहे. त्यामुळे मी आता गॅस बंद करणार आहे. फोटो काढ. हे सांबारे तुम्ही चपातीबरोबर, फुलक्यांबरोबर खाऊ शकता किंवा नुसतं सुद्धा भुरकू शकता.